नमस्कार, आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। काय मुलांनो, कशी चालली आहे सुट्टी? आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी गोष्टींचा खजिना घेऊन आले आहे। चला मग सुरुवात करूया। ही गोष्ट खूप जुनी आहे बरं का। खूप खूप वर्षांपूर्वी वाराणसी नगरात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता। त्याच्या राज्यात एक तरुण श्रीमंत व्यापारी होता। 500 गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे। तो कधी पूर्व दिशेला जाई आणि कधी कधी पश्चिम दिशेला जाई। एका वर्षी पावसाळा संपल्यावर बोधिसत्वाने परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली, म्हणजे तयारी केली। त्याच वेळी दुसरा एक व्यापारी आपल्या 500 गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता। त्याला बोधिसत्व म्हणाला, मित्रा, आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलो तर आमच्या बैलांना गवत मिळण्यास अडचण पडेल, आमच्या माणसांनाही अन्न पुरेसे मिळणार नाही। तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावे व दुसऱ्याने 8-15 दिवसांनी मागाहून जावे, हे बरं। तो दुसरा व्यापारी म्हणाला, मित्रा, असे जर आहे तर मीच पुढे जातो, कारण माझी सर्व सिद्धता झाली आहे। आता येथे वाट पाहत बसणे मला योग्य वाटत नाही। बोधिसत्वाला ही गोष्ट पसंत पडली। त्या व्यापाराने पुढे जावे व बोधिसत्वाने 15 दिवसांनी त्याच्या मागाहून जावे असा बेत ठरला। तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकरास म्हणाला, ऐका, आजच्या आज आपण प्रवासाला निघू। पुढे जाण्यामुळे आपल्याला पुष्कळ फायदा होणार आहे। आपल्या बैलांना चारा पाणी यथेच्छ मिळेल आणि आपल्या मालाला दाम दुप्पट किंमत येईल। बोधिसत्वाच्या सोबत्यांना मात्र हा बेत काही आवडला नाही। ते आपल्या मालकाला म्हणाले, तुम्ही हे भलतेच काय केले? आमची सर्व तयारी आगाऊ झाली असता तुम्ही त्या गृहस्थाला पुढे जाण्यास अनुमती दिली, हे काय? आपण जर त्याला न कळविता मुकाट्याने गेलो असतो तर आपल्या मालाचा चांगला खप होऊन आपल्या पदरात पुष्कळ नफा पडला असता। बोधिसत्व म्हणाला, तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली नसती। मी जर त्याला न कळत पुढे जाण्यास निघालो असतो तर त्याला माझा फार राग आला असता व त्यामुळे आम्हा दोघांमध्ये भयंकर स्पर्धा जुंपली असती। आपण पुढे जाण्यात विशेष फायदा आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु हे देखील ठीक नाही। पावसाळ्यामुळे जंगलात रस्त्यात काटेकुटे असतील, ते या मंडळींना साफ करावे लागतील। झरे किंवा विहिरी बुजून गेल्या असतील, त्या साफ कराव्या लागतील। आपल्याला सगळं आयतं मिळेल आणि जर त्याच्या मालाला चांगली किंमत आली तर एकदा भाव ठरल्यामुळे आपल्यालाही त्याच किमतीने आपला माल विकता येईल। एकंदरीत काय तर तो पुढे गेला असता आपले कोणत्याही तऱ्हेने नुकसान होणार नाही। आता जुन्या काळची ही थोडी माहिती नीट ऐका। त्यावेळी जम्बूद्वीपामध्ये 5 प्रकारची अरण्य असत। ज्या अरण्यात चोरांची वस्ती असे त्याला चोर कांतार असं म्हणत। जेथे हिंस्त्र पशूंची वस्ती असे त्याला व्याल कांतार असं म्हणत असत। ज्या ठिकाणी पिण्याला देखील पाणी मिळत नसे त्याला निरुदक कांतार असं म्हणत असत। यक्ष राक्षसांची म्हणजे जिथे पीडा असे त्याला अमनुष्य कांतार असे म्हणत आणि ज्या ठिकाणी अन्न सामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष कांतार असं म्हणत। आता आपल्याला प्रवास करणं खरंच किती सोपं झालंय, हो ना? अर्थात आजही घनदाट जंगलात फिरायला गेला तर अशीच परिस्थिती असू शकते। आपल्या बोधिसत्वाच्या आणि अर्थातच त्या दुसऱ्या व्यापाराच्या मार्गात जे मोठे जंगल होते तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि यक्षांची वस्ती असल्यामुळे त्याला निरुदक कांतार आणि अमनुष्य कांतार असे म्हणत। आता त्या आधी निघालेल्या व्यापाराच्या साथीदाराने आपल्या लोकांसह या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठमोठाली मडकी भरून गाड्यांवर चढवली आणि तो जंगलातून पार जाऊ लागला। 1-2 दिवसांच्या रस्त्यावर गेल्यानंतर उलट दिशेने एक व्यापारी सफेद बैलांच्या गाडीत बसून आपल्या नोकरासह येत असलेला त्यांच्या पाहण्यात आला। त्या व्यापाराने आणि त्याच्या नोकरांनी स्नान करून गळ्यात कमळाच्या माळा घातल्या होत्या। त्याला पाहून वाराणसीहून निघालेल्या व्यापाराने आपल्या गाड्या उभ्या करवल्या व आपण खाली उतरून त्याजवळ गेला। प्रतिपथाने येणाऱ्या त्या गृहस्थानेही आपली गाडी उभी केली व तो खाली उतरून वाराणसीच्या सार्थवाहाला म्हणाला,
आपण कोठून आलात व कुणीकडे चाललात? सार्थवाह म्हणाला, मी वाराणसीहून निघून या जंगलाच्या पलीकडील प्रदेशात व्यापारासाठी जात आहे. गृहस्थ म्हणाला, ठीक आहे, पण आपल्या या मागून येणाऱ्या गाड्यांवर मोठमोठाली मडकी दिसतायत, ती कोणत्या पदार्थाने भरली आहेत? सार्थवाह म्हणाला, हे जंगल निरुदक कांतार आहे असं आमच्या ऐकण्यात आल्यामुळे आम्ही ही मडकी पाण्याने भरून बरोबर घेतली आहेत. तो गृहस्थ मोठ्याने हसून म्हणाला, वाह, हे काहीतरी भलतेच तुमच्या ऐकण्यात आले. पलीकडे ती हिरवीगार झाडी दिसते की नाही, तेथे तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे. त्या भागात बारमाही पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची टंचाई अशी कधी पडतच नाही. नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळे आमच्या गाड्यांची चाके चिखलाने भरून गेली आहेत. ती पहा, आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झडीने भिजलेली आमची वस्त्रे अद्यापी वाळून गेली नाहीत. आपणही पाण्याची भांडी गाड्यांवर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहात. बरे, आता उशीर झाला. सहजासहजी गाठ पडल्यामुळे आपला परिचय घडला. पुढे कधी गाठ पडली तर ओळख देख असू द्या म्हणजे झालं. सार्थवाह म्हणाला, हे काय विचारता? आपण या बाजूने आलात म्हणून आमचा फार फायदा झाला. दंतकथांवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाड्यांवर हे पाण्याचे ओझे लादून नेत होतो, पण आता त्याची जरुरी राहिली नाही. नमस्कार, अशीच मेहरबानी राहू द्या. तो गृहस्थ आपल्या नोकरासह तेथून निघून गेल्यावर सार्थवाहाने मडक्यातलं पाणी फेकून देण्यास लावले व ती मडकी तेथेच टाकली. आता बैलांचे ओझे हलके झाल्यामुळे गाड्या अगदी त्वरेने चालत होत्या. परंतु सारा दिवस मार्गक्रमण केल्यावर देखील पाण्याचा पत्ता लागेना. तेव्हा यक्षांनी आपणाला आणि आपल्या लोकांना फसवण्यासाठी अशी युक्ती लढवली असली पाहिजे. ही गोष्ट त्या सार्थवाहाला लक्षात आली. पण चौरे गते वा किमु सावधानम निर्वाण दीपे किमु तैलदानम, म्हणजे चोर पळून गेल्यावर सावध सावध म्हणून ओरडण्यात काही फायदा नाही आणि दिवा विझल्यावर तेल घालून काय उपयोग. या म्हणीप्रमाणे संग्रही असलेले पाणी कधीच जमिनीत मुरून गेले होते. आता त्या सार्थवाहाच्या तांड्यातील सगळे लोक हताश होऊन गेले आणि बैलांना मोकळे सोडून गाड्या अशा वर्तुळाकार रचून आपापल्या गाडीखाली शोकमग्न होऊन बसले. तेव्हा त्यांच्या अंगी त्राण राहिले नाही अशी त्या धूर्त यक्षाची पक्की खात्री झाली. तेव्हा त्या तांड्यावर तो तुटून पडला व आपल्या अनुयायांना म्हणाला, मित्रांनो, माझी युक्ती सिद्धीला जाणार नाही असे तुम्हाला वाटले होते, परंतु तो सार्थवाह हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणारा असल्यामुळे माझा डाव यशस्वी झाला. आज आता तुम्ही यथेच्छ भोजन करा. अशी पर्वणी पुन्हा येईल की नाही याची मला शंकाच आहे. गाड्यातील सामान सुमान आणि गाड्या तेथेच टाकून देऊन यक्षांनी सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकले आणि मोठ्या हर्षाने नाचत उडत तो आपल्या निवासस्थानाला गेला. त्या सार्थवाहाला वाराणसीहून निघून 15 झाल्यावर आमचा बोधिसत्व आपल्या नोकरांसह वाराणसीहून निघून अनुक्रमे प्रवास करीत करीत त्या जंगलाजवळ आला. तेथे आपल्या सगळ्या लोकांना एकत्र जमवून तो म्हणाला, गडे हो, हे निरुदक कांतार असून अमनुष्य कांतारही आहे. तेव्हा तेथे आम्ही मोठ्या सावधानपणाने वागले पाहिजे. जर वाटेत तुम्हाला कोणी भलतेच फळ मूळ दाखवील तर ते तुम्ही खाता कामा नये. अपरिचित वस्तू किंवा वनस्पतीचा तुम्ही आपल्या अन्नात उपयोग करता कामा नये. किंवा अन्य कोणतीही विशेष गोष्ट घडून आली तर ती ताबडतोब मला सांगितल्या वाचून राहता कामा नये. बोधिसत्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे त्या सर्वांनी कबूल केले. बोधिसत्व अत्यंत व्यवहार निपुण आहे हे ठाऊक असल्यामुळे सगळे त्याचं ऐकत असत. पूर्वीप्रमाणेच आपले स्वरूप पालटून यक्ष बोधिसत्वाच्या लोकांपुढे आले आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादी सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. बोधिसत्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता. पुढे चाललेले त्याचे नोकर धावत धावत येऊन त्याला म्हणाले, धनी साहेब, आत्ताच हा एक व्यापारी दुसऱ्या बाजूने आपल्या नोकरा चाकरासह येत आहे. त्या सर्व लोकांच्या गळ्यात कमळाच्या माळा आहेत आणि त्यांच्या गाड्यांची चाके चिखलाने भरलेली आहेत. ते सांगतात की पलीकडे जे हिरवेगार अरण्य दिसते आहे तेथे एक मोठा तलाव आहे.
त्या भागात बारमाही पाऊस पडत असतो. तेव्हा आम्हीही पाण्याची भांडी वाहून नेण्यापेक्षा तेथेच टाकून दिल्यास आमच्या बैलांचे ओझे कमी होईल व त्या तलावाजवळ आपण लवकरच पोहोचू. बोधिसत्व काय म्हणाला? तुम्ही माझ्या हुकमाबाहेर चालू नका. पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊ देऊ नका. आता जवळ पाऊस पडत आहे असे तुम्ही म्हणता, पण पावसाची हवा एकाच्या तरी अंगाला लागली आहे काय? किंवा आकाशामध्ये एक तरी ढग दिसतो आहे काय? ते म्हणाले, आम्हाला ढग दिसत नाही, विजेचा कडकडाट ऐकू येत नाही किंवा आम्हाला थंड हवाही लागत नाही. परंतु ज्या अर्थी तो सभ्य गृहस्थ आणि त्याचे इतर नोकर चाकर मोठा तलाव असल्याचे सांगत आहेत, एवढेच नव्हे तर त्यांपैकी पुष्कळांच्या गळ्यात कमळाच्या माळा आहेत, त्या अर्थी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. बोधिसत्व म्हणाला, पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई का करा? आणखी एका योजनांच्या अंतरावर जर तलाव आहे असं तो गृहस्थ सांगत आहे, तर आपण तेथे जाऊन हे पाणी फेकून देऊ व पुढे जरूर वाटल्यास त्या तलावाचे पाणी भांड्यात भरून घेऊ. आजचा दिवस बैलांना थोडा त्रास पडला तरी हरकत नाही. बोधिसत्वाच्या हुकुमाप्रमाणे त्याच्या लोकांनी पाणी बाहेर टाकले नाही. त्या सभ्य पुरुष वेशधारी यक्षाने पुष्कळ आग्रह केला, परंतु त्या लोकांची बोधिसत्वावरील श्रद्धा ढळली नाही. तेथून दुसऱ्या मुक्कामावर गेल्यावर सामानाने लादलेल्या 500 गाड्या आणि इतस्ततः पडलेल्या बैलांचे व माणसांचे अस्थिपंजर त्यांना आढळले. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, पहा, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणाऱ्यांची ही अशीच गत होत असते. त्या गाड्यांवरील बहुमोल सामान सुमान आपल्या गाड्यांवर घालून बोधिसत्व आपल्या लोकांसह सुखरूपपणे त्या कांताराच्या पार गेला व तेथे मोठा फायदा मिळवून पुन्हा सुरक्षितपणे वाराणसीला आला. कशी वाटली गोष्ट? गोष्ट खूप जुनी असली ना तरी त्यातला बोध फार महत्वाचा आहे. आजही आपण समोरच्याच्या सांगण्यावर अंधळा विश्वास ठेवतो. बघा ना, म्हणजे अगदी कुठलाही मेसेज असू दे, फोन कॉल असू दे किंवा आजकाल ते सगळे स्कॅम असतात, कुठली स्कीम असू दे, आपण पुरेशी शहानिशा न करता पटकन त्यावर विश्वास ठेवतो. पण हे शहाणपणाचं लक्षण नाही बरं का. आपल्याला बोधिसत्वाप्रमाणे विवेकी असायला हवं. पण आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसेल की बोधिसत्व कोण आहेत, हो ना? आपल्याला पंचतंत्रातील गोष्टी ठाऊक असतात, अकबर बिरबलाच्या गोष्टी ठाऊक असतात, पण बौद्ध वाङ्मयातील जातक कथा तुम्हाला ठाऊक आहेत का? पाली भाषेत 500हून अधिक कथा या जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, पण श्रीलंकेत किंवा म्यानमारमध्ये या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पण त्यांची जन्मभूमी असणाऱ्या भारतात मात्र आपल्याला त्या विशेष माहिती नसतात. किंवा कथा माहिती असली ना तरी ही जातक कथा आहे हे माहीत नसतं. या जातक कथा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी बोधिसत्व म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. बोधी म्हणजे ज्ञान. या ज्ञानासाठी जो सत्व म्हणजे मनुष्य सतत प्रयत्न करत असतो त्याला म्हणायचं बोधिसत्व. गौतम बुद्धांना बुद्धपद प्राप्त होण्याआधी बोधिसत्व असं म्हटलं गेलं आहे. त्यांच्या पूर्वजन्मातल्या कथा या जातक कथा म्हणून सांगितल्या आहेत. ह्या त्यांनी अनेक जन्मात अनुभवलेल्या कथा आहेत असं म्हणूया. जातक कथा या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माशी संबंधित कथा असल्यामुळे बहुतेक कथांमध्ये त्यांना मुख्य पात्र म्हणून चित्रित केलं गेलं आहे. ते बहुतेकदा स्वतः कथेचा नायक आहेत. त्यांचे जन्म कधी मानव रूपात कधी पशु रूपात दाखवले आहेत. जवळजवळ प्रत्येक कथेची सुरुवात एकेकाळी वाराणसीतील राजा ब्रह्मदत्ताच्या राज्यात बोधिसत्व हे ब्रह्मदत्ताचे अमात्य होते, किंवा एकेकाळी वाराणसीतील राजा ब्रह्मदत्ताच्या राज्यात बोधिसत्व कुरंगाचा जन्म हरणाच्या योनीतून झाला होता अशी होते. आणखी एक मजेशीर पण बोध देणारी गोष्ट सांगू. एका जन्मी आमचा बोधिसत्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन 500 शिष्यांना शिकवित असत. त्यातील एकाचे नाव पापक असे होते. काय रे पाप्या, इकडे ये रे पाप्या, असे लोक त्याला म्हणत असत. त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरुला म्हणजे बोधिसत्वाला म्हणाला, गुरुजी, माझे नाव मला अमंगल वाटते, दुसरे एखादे मला चांगलेसे नाव द्या. बोधिसत्व म्हणाला, येथल्या येथे चांगले नाव घेण्यापेक्षा देश पर्यटन करून एखादे चांगले नाव पाहून ये व मला सांग,
म्हणजे आम्ही सर्वजण त्याच नावाने तुला हाक मारीत जाऊ. दुसऱ्या दिवशी पापकाने शिदोरी सज्ज करून दुसऱ्या गावचा रस्ता धरला व ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहत जाऊ लागला. वाटेत एका शहराजवळ आला असता त्याला काही लोक प्रेत घेऊन स्मशान यात्रेला चाललेले होते ते दिसले. तेव्हा पापक म्हणाला, काय हो, इतकी मंडळी कुणीकडे चालली? तर लोक म्हणाले, जीवक नावाचा आमचा एक दोस्त नुकताच मरण पावला, त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहोत. अहो काय हो, जीवक मरतो हे कसं काय शक्य? जीवक असो अथवा अजीवक असो, मनुष्य म्हटला की तो मरावयाचाच. नावाने मरण चुकते असे नाही. व्यवहारापुरताच काय तो नावाचा उपयोग? तू अगदीच खुळा दिसतोस. त्यांनी उत्तर दिलं. बिचारा पापक चांगल्या नावांचा हा विपर्यास पाहून विस्मित होऊन गेला व तसाच पुढे जातो. तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही म्हणून तिचे मालक रस्त्यावर ओरडत होते. तो त्याला म्हणाला, या बाईचे नाव काय व तुम्ही हिला का ओरडता? ते म्हणाले, हिचं नाव धनपाली, पण वेळेवर काम करीत नसल्यामुळे आम्ही तिला दंड करत आहोत. कसं काय? अहो पण धनपालीवर दुसऱ्यांचे काम करण्याचा प्रसंग यावा? अहो हे काय तुमचे बोलणे? धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या, दारिद्र्य यावयाचे असेल तर ते आल्या वाचून राहत नाही. नावाने कोणताच कार्यभाग व्हायचा नाही. हे ऐकल्यावर त्याच्या लक्षात आलं की नावाने विशेष काहीही फरक पडत नाही. अहो शेक्सपियरने सुद्धा म्हटलंय ना, नावात काय आहे. बरं, तुम्हाला या जातक कथा आवडल्या का? यांच्याविषयी तुम्हाला काही माहीत होतं का? हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि या कथा आवडल्या असतील तर मग काय करायचंय तुमच्या लक्षात आहे? चित्र काढा, कविता करा, तुम्हाला जे मनात येतंय ते लिहा आणि आमच्यापर्यंत पाठवा. ते कसं पाठवायचं हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच वेगळ्या गोष्टींसह, कवितांसह. पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे आपले भाग बघणारे बहुतांशी हे थोडेसे वयस्कर आहेत, पण आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना या गोष्टी नक्की ऐकवा आणि आम्हाला प्रतिक्रियेमध्ये त्यांना कशा वाटल्या, त्यांना काय वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.